हॅलो नर्सिंग एस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉइंट. तर नर्सिंग एस्पिरंट नवनवीन टॉपिक आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नर्सिंग एस्पिरंट कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान NUHM थेट मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर ही पदे NUHM अंतर्गत असून ती 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी करारी पद्धतीने होणार आहेत. तर त्यासाठी रिक्त पदांची संख्या दिली आहे बघा. पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर आहे 19 पदं आहेत, पीडियाट्रिशियन 1 आहे, एपिडेमिओलॉजिस्ट 1 आहे, स्टाफ नर्सच्या फिमेल 23 जागा आहेत, लॅब टेक्निशियन 9 आणि फार्मासिस्टची 1, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ANMच्या 21 जागा आहेत. तर हे वयोमर्यादा इथे बघा, इथे डेट चुकली आहे यांची, 31/5/26 दिली आहे. तर ॲक्च्युली 31/6/26 असली पाहिजे. तर इथे दिलं आहे वय त्यांचे 60 वर्षापेक्षा कमी इथे मेन्शन केलं आहे यांनी. 60 वर्षांपेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर उमेदवारांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून प्राप्त केलेले शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. तर इथे अर्ज भरण्याबाबत सूचना पण दिल्या आहेत. तर इथे पाहू शकता उमेदवाराचे स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. तर जन्मतारखेचा अर्जात नमूद करावी, जन्मतारीख असेल ते. तर त्यानंतर ईमेल ID तुमचा प्रॉपर असला पाहिजे. जर तुम्ही विहित असाल तर गॅजेट जोडणं गरजेचं आहे. वय अधिवास प्रमाणपत्र पाहिजे. जातीचा तपशील तुमचा क्लिअर पाहिजे. फौजदारी गुन्हा कुठलाही तुमच्यावर असला नाही पाहिजे. कायमस्वरूपी पत्ता देखील इथे महत्त्वाचा आहे. तर हे सगळं तुम्हाला प्रॉपर फिलअप करायचं आहे. तर इथे स्टाफ नर्सचं बघूया आपण. स्टाफ नर्ससाठी फिमेल आहे, क्वालिफिकेशन 12 पास विथ GNM कोर्स और BSc नर्सिंग अँड रजिस्ट्रेशन विथ MNC इज मस्ट. म्हणजे GNM BSc चालते आणि रजिस्ट्रेशन MNC पाहिजे. एक्सपिरियन्स गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट लोकल गव्हर्नमेंट प्रेफर्ड चालते. तर इथे वयोमर्यादा बघा, 18 ते 64 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. 23 जागा आहेत, 20,000 तुमचा पेमेंट राहणार आहे. तर तसंच ANMसाठी पण बघा, ANMसाठी क्वालिफिकेशन आहे 10th पास विथ ANM कोर्स, रजिस्ट्रेशन विथ MNC इज मस्ट. एक्सपिरियन्स पाहिजे. 18 ते 64 वर्ष वयोमर्यादा आहे. 21 पोस्ट आहेत. 18,000 तुमचा फिक्स पगार राहणार आहे मंथली. 11 महिन्यांचा हा करार आहे. तर इथे अनुभव बघा, शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेचे अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वीच अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये. त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही. म्हणजे तुम्ही जर तुमचं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर जो तुमचा एक्सपिरियन्स आहे तोच फक्त तुमचा पकडला जाईल. त्याआधी तुम्ही म्हणाल इंटर्नशिप केली आहे ते तुमचं ग्राह्य धरण्यात येणार नाही. तर नेक्स्ट बघा, संगणक अर्हता तुमची महत्त्वाची आहे, ते पाहिजे. कुटुंबाचे प्रमाणपत्रामध्ये बघा, लहान कुटुंबाची अट 23/7/2020 पासून लागू करण्यात आली असून 2पेक्षा अधिक हयात मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास प्राप्त ठरणार नाही. 2पेक्षा अधिक मुलं असली तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. उमेदवाराचा फोटो व स्वाक्षरी राखीव जागेवर त्यांच्या अलीकडील काढलेला सुस्पष्ट फोटो चिकटवा. फोटो स्टेपल करू नये. राखीव जागेत स्वाक्षरी करावी. ते निवड प्रक्रिया बघा, तर सदर भरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यास येईल. या संदर्भात सर्व अधिकार माननीय अध्यक्ष निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत. एकाच 3 किंवा एकाच 5 उमेदवार निवड गुणांकन पद्धतीने करण्यात येईल. ठीक आहे. थेट मुलाखत आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, एपिडेमिओलॉजिस्ट या पदांसाठी थेट मुलाखत आहे आणि त्यांचे विवरण दिलेलं आहे इथे. अर्ज स्वीकारणी व मुलाखतीचे ठिकाण क प्रभाग कार्यालय, 2रा मजला, आरोग्य विभाग, आधारवाडी फायर स्टेशन, कल्याण पश्चिम. तर नर्सिंगसाठीचं बघूया आपण. स्टाफ नर्स महिला अर्ज स्वीकारणी व छाननी 1 जुलै 2026 बुधवार दिनांक होणार आहे. 10 ते 11:30 अर्ज स्वीकारणे आणि 11:30 ते 2 अर्ज छाननीची वेळ आहे. ठीक आहे. सेम आणि ANMसाठी इथे बघू शकता 2 तारीखची डेट दिली आहे, 2/7/2026 गुरुवारची. टाईम सेम असणार आहे. तर याची तुम्हाला डिटेल PDF पाहिजे असेल तर हा KDMCच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तसेच जो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ऑफलाईन फॉर्म आहे,
तर तो देखील गव्हर्मेंट KDMCच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि फिलअप करून सबमिट करू शकता. तर इथे बघा कागदपत्र बघा काय काय लागणार आहेत. पूर्ण माहिती भरलेला फॉर्म, वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, ग्रॅज्युएट विथ रिस्पेक्टिव्ह काउन्सिल रजिस्ट्रेशन, अनुभव प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिलेअर, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो, अर्जदार विहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास राजपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र. हे तुम्हाला डॉक्युमेंट्स एवढे लागणार आहेत. तर अर्ज स्वीकारण्याची तारीख आहे 1/7/2026. तर तुम्हाला जर हे कॉन्ट्रॅक्च्युअल भरतीमध्ये जर अर्ज करायचा असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या, तर तुम्ही अप्लाय करू शकता 1 तारीखपर्यंत. स्टाफ नर्स 23 जागा आहेत आणि ANMसाठी 21 जागा आहेत. कॉन्ट्रॅक्च्युअल भरती राहणार आहे, हे लक्षात ठेवा. या ॲडव्हर्टाइजमेंट रिगार्डिंग काही तुम्हाला क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.